Press the bell icon on the YouTube app and never miss another update. आपण विजय मचाडो यांना ऐकतोय. अर्थात बसिन कॅथलिक बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा विषय आहे. बसिन कॅथलिक बँक, ख्रिस्ती समाज या दोन गोष्टी कशा एकमेकाशी संलग्न आहेत आणि ख्रिस्ती समाजाची अस्मिता बसिन कॅथलिक बँक आहे आणि बसिन कॅथलिक बँकेने ख्रिस्ती समाजाची श्रीमंती वाढवलेली आहे. या सर्व महत्त्वपूर्ण बाबींवर विजय मचाडो आपली भूमिका मांडतायत. नमस्कार सर्वांना. ईस्टर काळातील शुभेच्छा. सर्वप्रथम मी फादर मोनिस, जे आपल्या बसिन कॅथलिक बँकेचे ज्यांनी बँक स्थापन केली, त्यांना मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि त्यांची आठवण काढतो. आज आपण लवकरच आता सामोरे जाणार आहोत. मागच्या 2 वर्षापासून कोविडमुळे अनेक निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या. त्याचप्रमाणे वसई, महाराष्ट्र आणि भारतातील अग्रेसर कोऑपरेटिव्ह बँक बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक ह्यांच्याही इलेक्शन किंवा निवडणुका ह्या झाल्या नाहीत आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या होणार आहेत. त्या अनुषंगाने गेल्या वर्षीपासून बराच उहापोह, बऱ्याच चर्चा समाजात होत आहेत, तरुणामध्ये होत आहेत. ठिकठिकाणी वेगवेगळे ग्रुप आहेत, त्या ग्रुप्सवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्या चर्चामध्ये बऱ्याच प्रमाणात आपण बघतो की निवडणुकी संदर्भात आरोप प्रत्यारोप किंवा बँकेमध्ये काही जे काही घोटाळे झालेले आहेत, तथाकथित घोटाळे आहेत, जे समोर आलेले आहेत, त्याच्यासाठी चर्चा होते. आणि ह्या चर्चेमध्ये आपण जेव्हा पुढे जातो की ही एक बसिन कॅथलिक बँक ही ह्या वसईतील ख्रिस्ती धर्माची किंवा ख्रिस्ती लोकांची एक मानबिंदू आहे, मायबाप आहे. कारण ह्या बँकेमुळेच ह्या परिसराचा खूप विकास झालेला आहे. ह्या परिसरातील तरुणांचा विकास झालेला आहे. मोठमोठाली घरं, परदेशी जाण्यासाठी लोन, एज्युकेशन लोन, खूप काही गोष्टी शेतीसाठी या बँकेमुळे मदत झालेली आहे आणि त्यामुळे हा समाज वृद्धिंगत झालेला आहे. आज आपण बघितलं तर ह्या समाजाला ही बँक म्हणजे एक लक्ष्मी आहे, लक्ष्मी मिळालेली आहे. 15,000 करोडचा टप्पा पार केलेली एक बँक, फक्त एक छोटासा समुदाय, संपूर्ण ह्या भारतामधला एक छोटासा ख्रिस्ती समुदाय, आणि तेथील एका फादरांनी 100 वर्षा अगोदर कसा विचार असेल, विचार करा. 100 वर्षा अगोदर काय असेल ह्याचा विचारही आज आपल्याला होत नाही. अगदी स्वातंत्र्यापेक्षाही अगोदर जेव्हा पारतंत्र्यात होतो तेव्हा फादरांनी त्यांच्या मनात आलं, गावोगावी जाऊन 10 पैसे, 5 पैसे, 4 आणे, 8 आणे असे जमा करून बँक उभी केली आणि आज ती बँक 100 वर्ष पूर्ण करून आज आपण काही वर्षा अगोदर त्याचा महोत्सव साजरा केला होता. बँक खूप प्रगती केली. बँकेत मधल्या काळामध्ये अनेक लोकांनी मेहनत घेतली, अनेक प्रामाणिक लोक आली, प्रामाणिक संचालक आले, प्रामाणिक चेअरमॅन्स झाले. मनुएल तुस्कानो साहेब, मायकल फुटाडो साहेब, ह्या लोकांनी बँक सांभाळली आणि आज ती बँक नावारूपाला आहे. परंतु जेव्हा निवडणुका येतात तेव्हा निवडणुकाच्या वेळेला ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण पद्धतीने त्या निवडणुका लढविल्या जातात तेव्हा मनाला दुःख होते की असं होऊ नये. एखाद्याने संचालकपद घेतलं, 2 टर्म घेतली, खूप काही अभ्यासू आहे, बँकेला त्याचा फायदा आहे, 3 टर्म घेतली, स्वतःहून माघार घ्यायला पाहिजे, दुसऱ्यांना संधी द्यायला पाहिजे. कारण आता नवीन तरुण, नवीन लोक, बँकिंग क्षेत्रातली लोक आज तिथे यायला पाहिजेत, येत आहेत, त्यांना इंटरेस्ट आहे. पण जेव्हा अशा प्रकारचं आरोप प्रत्यारोपाचं राजकारण बघितलं जातं
तेव्हा मग त्याच्यामधून ते लोक, आपली जी चांगली लोक जी आहेत ती त्याच्यातून बाहेर पडतात. त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन समाजाचा मानबिंदू मायबाप बँक ही जर वाचवायची असेल तर ह्या बँकेसाठी आपल्याला झटावं लागेल. जे काही घोटाळे बाहेर आलेले आहेत ते घोटाळे योग्य रीतीने प्रशासन आणि जी काही कारवाई त्याच्यावर होणार आहे ती होईलच, परंतु बँकेला वाचवण्यासाठी, बँकेला सक्षम ठेवण्यासाठी संचालक मंडळ हेच चांगलं गेलं पाहिजे. मी असं नाही म्हणत की आता जे संचालक मंडळ चांगलं नाही आहे, खूप चांगलं आहे, परंतु त्याच्यामध्ये जे आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीने खालच्या लेवलचे केले जातात, जे आपलं जनरल राजकारण आहे त्या राजकारणाच्या अनुषंगाने बँकेचं राजकारण केलं जातं हे योग्य नाही. आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सगळे माझे संचालक माझे मित्र आहेत, सगळे प्रशासनातील लोक, आपण एकमेकांना ओळखतो, आपण एकाच समाजातली सगळी लोक आहोत. मग आपण एकाच समाजातली भाऊ लोक एकमेकाविरोधात लढायचं कशाला, असा विचार का पुढे येत नाही की फादर जेव्हा एखादे आव्हान करतात चर्चमधून तेव्हा आपण सगळे एकत्र येतो त्या विषयासाठी. मग ज्या फादरांनी जी बँक उभी केली आहे त्या विषयासाठी आज इतिहासात एकदाही बिनविरोध निवडणूक झाली नाही. बिनविरोध का नाही होऊ शकत? मला नाही, ते कोणतं पद आहे, संचालक पद, की त्याच्यामध्ये काय पैसा कमावायचा आहे कोणाला? मानाचं स्थान असेल, मानाचं असेल तर 1 बाय 1 आपण देऊया अनेकांना. जो सक्षम असेल, जी मिनिमम क्रायटेरिया पूर्ण करत असेल, बँकिंग नॉलेजवाला असेल, अशा माणसांना आपण त्याच्यावर, केवळ राजकारण म्हणून याच्यावर बघू नका. बँक आपली वाचली पाहिजे आणि बँक आपली फायनान्शियली खूप मजबूत आहे. काही लोक सोशल मीडियावर अनेकदा काही गोष्टी बोलतात किंवा लिहितात की बँक आपली डुबणार किंवा डुबेल किंवा असं किंवा तसं आहे. ह्यावर विश्वास ठेवायचा नाही. बँक फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, ती कधी बुडू शकत नाही. फक्त आपल्याला फ्युचरमध्ये आज जी काही परिस्थिती बँकिंग क्षेत्रामध्ये आपण आजूबाजूला देशामध्ये बघतोय त्या अनुषंगाने आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. आपलं संचालक मंडळ हे प्रामाणिक आणि स्ट्रॉंग असायला पाहिजे, भ्रष्टाचार विरहित असलं पाहिजे. कारण मागच्या 5 वर्षामध्ये ज्या काही गोष्टी आपण बघितलेल्या आहेत त्या अगदी दुःखदायक आहेत. 3-4 चेअरमॅन आपल्याला बदलावी लागली, विनाकारण गरज नसताना 2 संचालकांना बाद करावं लागलं केवळ राजकारण करून. आणि दुःखद गोष्ट की जनरल मॅनेजरच्या पोस्टवर समाजाचीच आपली जी लोक ज्यांच्यावर आरोप आहेत की काही भ्रष्टाचार आणि काही गोष्टी केलेल्या, त्यांना आपल्याला बँकेतून परतून लावावं लागलं. ह्या गोष्टी व्हायला नकोत. त्यासाठी आपल्याला सतर्क राहायला पाहिजे आणि त्यासाठी बँकेला आपल्याला सर्वांनी एकत्र येऊन एक ह्या पुढील काळामध्ये जिथे शक्य आहे तिथे आपण पहिला सगळ्यांनी बसून, ज्यांना इच्छा आहे त्यांनी बसून निर्णय घ्यावा की चला आपण इतिहास घडवूया. आणि हा इतिहास जर घडला तर अख्ख्या जगामध्ये आपलं नाव होईल. कारण ही अशी एकमेव बँक आहे की जी ख्रिस्ती लोकांनी उभारलेली आहे आणि ती चालवतात. सगळ्या समाजाला त्याचा फायदा होतोय. वसईचा शेतकरी त्याचा फायदा घेतोय, वसईचा उद्योगपती त्याचा फायदा घेतोय, नोकरदार वर्ग फायदा घेतोय. तर त्यासाठी नवीन विचाराने अजून काय करता येईल. टेक्नॉलॉजी ही येतेच, पण ज्या काही गोष्टी अजून काय करता येतील त्यासाठी माझा एक आहे की अजून मोठे पगार घेणारे आपले जे तरुण आहेत ते सगळे आपल्या बँकेशी अटॅच नाही आहेत. सगळे नाही आहेत बँकेशी अटॅच्ड. त्यांचा पगार आपल्या बँकेत येत नाही आहे. तो कसा येईल ह्याच्यासाठी स्पेशल एक टीम असायला पाहिजे आपल्या बँकेमध्ये. करोडो रुपये महिन्याला येतील त्यांचं सॅलरी. एवढे मोठे हुद्द्यावर असणारे, पगार असणारी लोक आपल्याकडे आहेत तरुण. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट फार सिरियस आहे की मागच्या 25-30 वर्षापासून मी स्वतः ज्या विचारांशी
जवळीक होती, त्या विचारांबरोबर मी ह्या बँकेच्या इलेक्शनमध्ये भाग घेतलेला आहे. मलाही इच्छा आहे की बँकेत निवडून जावं, परंतु बिनविरोध अशा पद्धतीचं जर काय येत असेल तर आमच्यासारख्या माणसाला तिथे जायची इच्छा नाही. तिथे ज्यांना अभ्यासू आहेत, ज्यांना बँकेचं नॉलेज आहे, जे वेळ देऊ शकतात, अशा लोकांना आपल्याला पाठवायचं आहे. पण एक सिरियस बात की ह्या बँकेमध्ये बिल्डर धार्जिण्या लोकांना घुसवून देऊ नका. मागच्या 10-20 वर्षापासून प्रयत्न केला आहे त्यांनी खूप. त्यांचे काही त्या तत्वाची लोक निवडून येतातही ऐनकेन प्रकारे, गैरप्रकार वापरून, पण त्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे, हे लक्षात घ्या. बँक वाचवायची असेल, बघा आजूबाजूच्या बँका ज्या बुडलेल्या आहेत त्याच्यामध्ये बिल्डर धार्जिण्या लोकांचा सहभाग आहे, आणि त्या तत्वाला इथे येऊ देऊ नका. ही माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना. कारण बँक वाचवायची असेल तर आपल्या लोकांपासून धोका नाही आहे, जे लोक बाहेरून त्याच्यामध्ये घुसणार आहेत त्या लोकांपासून धोका आहे. ज्यांना त्याच्यामध्ये काहीतरी आर्थिक फायदा काढून घ्यायचा आहे अशा लोकांपासून आपल्याला सावध राहायला पाहिजे. आणि शेवटी मी पुन्हा एकदा विनंती करेन की सर्वांनी एकत्र या आणि बँकेच्या आपले मायबाप, आपला मानबिंदू बसिन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँक हिला देशातील मोठी बँक म्हणून गणलं जावं, ह्या उद्देशाने आपल्याला काम करता येईल का हे बघूया. विजय मचाडो यांनी बसिन कॅथलिक बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आहे, त्या भूमिकेसंदर्भात आपण आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा. धन्यवाद.